246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत यांची निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडली आणि 3 डिसेंबर रोजी मतदान मोजणीचा दिवस होता. पण अचानक कोर्टाचा निर्णय आला की निकाल हा 21 डिसेंबरला जाहीर करायचा, कारण 24 नगरपालिकांमध्ये निवडणुका होऊ शकल्या नाहीत म्हणून. नागपूर खंडपीठाने निकाल पुढे ढकलण्याचा निर्णय दिला. झालेल्या निवडणुकांच्या निकालाचा पुढे होणाऱ्या निवडणुकांवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हे निकाल वेळेवर लागणं यावेळी खूप महत्वाचं होतं. याचं एक प्रमुख कारण म्हणजे एकूणच लांबणीवर गेलेल्या या निवडणुका. नगर परिषदांमध्ये 2021 पासून ते 2025 पर्यंत निवडणुका झाल्या नसल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं राज्य होतं आणि लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य असणं हे अभिप्रेत असतं. त्यामुळे यावेळेची निवडणूक खूप महत्वाची होती आणि त्याचा निकालही वेळेत लागणं तितकंच महत्वाचं होतं. निकाल पुढे गेल्यामुळे एवढेच परिणाम नाही झाले, तर आता 21 तारखेपर्यंत प्रांत अधिकारी आणि त्यांची अख्खी टीम ईव्हीएम मशीन्सची राखणदारी करण्यात आपली एनर्जी आणि वेळ घालवणार. म्हणजे त्यांचं नियमित काम बाजूला ठेवून काही वेळ तरी ह्या जास्तीच्या कामासाठी त्यांना खर्च करावा लागणार. नुसती प्रशासकीय टीमच नव्हे, तर पोलीस यंत्रणा आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व यंत्रणा अडकून राहणार आहेत. खर्चाचा विचार केला तर तांत्रिक अडचणींमुळे यापुढे गेलेल्या निकालांमुळे 20 दिवस जास्तीचा खर्च होणार आहे. ईव्हीएम मशीन्सच्या संरक्षणाची काळजी तर आहेच. निकालासंदर्भात तर्कवितर्क लढवले जातील आणि निवडणुकीच्या दिवशी सुरू झालेला वादंग तसाच अजून 20 दिवस पुढे खेचला जाणार. आत्ताची मतदारांची मनस्थिती पाहिली तर उदासीनता खूप दिसून येते. मतदारांना मतदानासाठी घरातून बाहेर काढणं आधीच मुश्किल झालेलं आहे आणि या परिस्थितीत जेव्हा निकाल पुढे जातो तेव्हा मतदार आणखीनच उदासीन होईल अशी भीती वाटते. आपल्याला माहित आहे की बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा या निर्णयाला विरोध केलाय. हे सर्व झाले डायरेक्ट परिणाम. पण आजच्या ब्लिंकिट, इन्स्टंट फूड आणि इंटरनेटच्या जमान्यात जिथे लोकांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची, इन्स्टंट निकालाची सवय लागली आहे, तिथे या निकालाला एवढा उशीर दूरगामी परिणाम करणार हे मात्र नक्की. स्थानिक उमेदवाराच्या निवडणुकींमध्ये इतर मतदारसंघातील निकालाचा खरंच परिणाम व्हावा का? कारण मतदारांना प्रभावित करण्यासाठी आज उमेदवारांकडे जाहिरात, सोशल मीडियापासून ते अगदी लक्ष्मी दर्शनापर्यंतच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या असताना एका निवडणुकीच्या निकालाचा खरंच मोठा परिणाम दुसऱ्या मतदानावर होऊ द्यावा का, याचा विचार सुज्ञ मतदारांनी करण्याची गरज आहे.